शाळेतून त्याच्यासाठी सुट्या मारायचो, दांड्या मारायचो. हे ठरलेलं होतं की तेंडुलकर बॅटिंग करतो म्हटल्यानंतर दुपारनंतर आपल्याला कधी शाळेत गणित हा आवडता विषय असेल, एखाद्याचा इतिहास असेल, भूगोल असेल, पण आपलं लक्ष कधी तिथे लागलं नाही. तर तेंडुलकरच्या त्या रन्सकडे लक्ष लागलेलं असायचं आणि म्हणून आपण म्हणायचो की इंडिया डे नाईट मॅचेस जास्त झाल्या पाहिजे आणि इंडियाची बॅटिंग नंतर असली पाहिजे. रन चेस होताना तेव्हा भारत हारायचा बऱ्याच वेळेला. आजकाल विराट कोहली आला तेव्हापासून आपण ते गणित बदललं. पण हे तुम्हाला सांगतो की काही गोष्टी आहेत ना पाठक साहेब 10-15 वर्षापूर्वी आधी असायला हव्यात असं नेहमी आपल्याला वाटतं. जसं आपल्याला वाटतं ना की आपण 50शीत गेल्यावर आपल्याला वाटतं आता मी 30चा असतं तर काय केलं असतं, बरं झालं असतं, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण टेक्नॉलॉजीच्या बाबत मी नक्की म्हणेन, म्हणजे भारत हा असा देश आहे की क्रिकेटबद्दल सगळं इम्प्रूव्हाइज झालंय, सगळ्या प्रकारे इम्प्रूव्हाइज झालं, क्रिकेटचे फॉर्मॅट्स इम्प्रूव्हाइज केले, पण टेक्नॉलॉजीच्या बाबत आपण कधी विचार केला नाही. यु नो DRS कधी आला, म्हणजे आता DRSच्या संदर्भात सुद्धा म्हणायचं झालं किंवा त्याच वेळेला T20 येऊन सुद्धा 10 वर्षानंतर DRS सारखी टेक्नॉलॉजी आली, म्हणजे ती त्याच्या अगोदर यायला पाहिजे होती. T20चा पहिला सामना साधारण 2005-06च्या आसपास खेळला गेला, 2007ला पहिला विश्वचषक झाला. म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या बाबत तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो. हा म्हणजे गेम सुरू होण्याच्या आधी स्निकोमीटर ही एक टेक्नॉलॉजी आहे. ओके, सो इथे काय असतं की एज लागल्यानंतर बॅट्समन आउट आहे नॉट आउट आहे हे आपल्याला कळतं. पण इंग्लंडमधल्या एका माणसाने हा शोध लावला का, तर त्यांचं म्हणणं असं होतं की स्निकोमीटर आला पाहिजे कारण इंग्लंड संघ जाम हारतोय, बऱ्याच वेळेला इंग्लंडच्या खेळाडूंना आउट दिलं जात आहे. शोध लावला आणि त्या स्निकोमीटर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलं सुद्धा, पण इंग्लंड संघ काही त्यानंतर जिंकला नाही. म्हणजे बरं झालं अर्थात, त्याचा अर्थ काय इंग्लंड जिंकलेला आपल्याला कधी आवडणार नाही कारण ब्रिटिश आहेत ते, आपल्यावरती 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. मला तर त्यांनी विश्वचषक जिंकला हे पण आवडलं नाही, मी उघड सांगतो. ओके, कारण तो विश्वचषक न्यूझीलंडचाच होता. पण अशा काही गोष्टी असतात त्याच्या वेळेला त्या वेळेला त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. पण या टेक्नॉलॉजीचा उपयोग अगोदर असता तर किती मस्त मजा आली असती असं आम्हाला नेहमी वाटतं, पण तसं काही घडत नाही. वळतोय मैदानात पहिल्या षटकासाठी पहिला गोलंदाज दर्शन गोलंदाजीला आलाय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, जरूर एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर करणार साई जिराटचे दोन्ही फलंदाज हुशार आहेत. समीर आहे, ओमकार आहे आणि आपण पाहतोय सहजगत्या 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड ॲट द सेम टाइम्स आपण पाहतोय की दोन्ही खेळाडूंमधला एक ताळमेळ की सहज त्यांनी या 3 धावा पळून पूर्ण केल्यात. पाठक साहेब, पूर्वी 3 धावा पळताना सुद्धा फलंदाज दमायचे, आजकाल फिटनेस आहे की तुम्हाला ॲट द सेम टाइम, म्हणजे ज्याला योयो टेस्ट म्हणतात ना की क्रिकेटपटूंच्या योयो टेस्ट हा सुद्धा एक प्रकार आलेला आहे. म्हणजे स्वतः भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी विचारलं होतं ते विराट कोहलीला एका इंटरव्ह्यू मध्ये की विराट कोहली जी ये योयो टेस्ट क्या होता है. सो या प्रकारच्या योयो टेस्ट सुद्धा अलीकडचे टेनिस क्रिकेटपटू सुद्धा फॉलो करतात अँड आय अप्रिशिएट दॅट. मोठा फटका खेळला जातोय, यस इट इज, इट्स अ वेलकम 6 फॉर ओमकार पाटील. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती ओमकारने षटकार भिरकावून दिला, 2 चेंडू संपलेत, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. साई झिराट विरुद्ध BCC सारळ हा सामना, साई झिराटची फलंदाजी वर्सेस सारळ संघाची गोलंदाजी असं त्याचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण मित्रांनो, एका बाजूला आपण पाहतोय परत एकदा अप्रोच मध्ये येतो की पहिल्याच चेंडूला षटकार मारणं हे सुद्धा कमीपणाचं समजलं जायचं. पहिला चेंडू बाबा प्लेट कर, पहिला चेंडू 6 नसतो मारायचा असं शिकवलं जायचं. आता तसं नाहीये, आता पूर्ण चित्र बदललेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गेल येण्याच्या आधी वेस्ट इंडिज क्रिकेटचा फिलो वॉलेस नावाचा एक बॅट्समन होता, त्याने पहिल्याच चेंडूला वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 6 मारला. असे अनेक क्रिकेटपटू त्याच्यानंतर आले, डेव्हिड वॉर्नरने टेस्टला मारलाय, गेलने सुद्धा मारलाय. ओमकार खेळतोय रिव्हर्स या वेळेला, यस इट इज 6 नंबर 2 बाय पट हिट विकेट. याच्याबाबत काय म्हणावं की आता कर्म देतं आणि दैव नेतं, परत तसंच उलट म्हणूया
कारण कालसारखंच होतं, सगळंच उलटं घडतंय. काय म्हणजे ते म्हणतात की कलियुग आहे आणि ते सगळं उलटच घडणार. म्हणजे आपण ठरवावं तसं घडणारच नाही. सिक्स मारला, जवळजवळ तो बॉल छक्का नाही अठ्ठा होता. आणि इथे मी प्रतीक जवळजवळ सांगून मोकळा झालो होतो की 6 नंबर 2 बाय, आणि तिथे इकडे बघायला लागलं तर जल्लोष आहे. म्हणजे माझं झालं नजर अटी दुर्घटना घटी, असं माझं झालं मित्रांनो. ऍट द सेम टाइम आपण पाहिलं की ओमकारचं सुद्धा तेच झालं. ओमकार पाटील बाद झाला. नेक्स्ट बॅटमन लगेच रेडी ठेवायचा, डोंट वॉच द टाइम. सो आपण पाहिलं की ओमकार पाटील बाद झाला आणि हा एक मोठा हादरा म्हणावा लागेल साई जिराट संघाला. आणि कौतुक करावं लागेल ते या वेळेला आलेल्या वेळेचं, जे बीसीसी सारळ संघासाठी फलदायी ठरणार आहे. कारण बीसीसी सारळ संघाला ही हिट विकेटच्या स्वरूपात विकेट मिळाली. आणि अशा प्रकारचे क्षण जेव्हा होतात ना पाठक साहेब, म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणतो की ओमकार पाटील हा कदाचित हा आयुष्यात या प्रकारे पहिल्यांदा बाद झाला असेल तरी तो आज लिहून ठेवेल की या कागदावर, एका कागदावर लिहून ठेवेल की असं आयुष्यात परत बाद होणे नाही. म्हणजे मी योगेश पेंडकरला एके दिवशी विचारलं होतं की योगेश, तू कधी यष्टी रक्षकाकडे कॅच देऊन बाद झालायस का? कारण 99% तसं बाद होणं चुकीचं आहे. अर्थात तू कधी बाद झालायस नाही असं मला वाटतं. तो म्हणाला हो सर, मी असा कधी आउट झालो नाही. कारण जर आपण विकेट किपरकडे कॅच देऊन बाद झालोय तर नक्कीच आपण बॅकफुटवरती खेळलोय किंवा आपण त्या प्रकारे स्ट्रोक खेळणारे प्लेयर नाही राहिलो असं असं तरी आपण त्यावेळेला चित्र निर्माण करतो. आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये जर बाद होणं आलं तर ते फलंदाजाला स्वतःला कुठेतरी कमीपणाचं सुद्धा त्यावेळेला वाटतं. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दर्शन आपल्या गोलंदाजीचा पुढचं अस्त्र घेऊन. यावेळेचा हा चेंडू शॉर्ट फाईन लेगला, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. जिराट संघाचा फलंदाज दुसरा बाद होऊन परतणार पावलं. सौरभ बाद होऊन परतला आणि सौरभ वन डाऊनला आला, परंतु आल्या आल्या परत गेला. दर्शनचं कौतुक करेन मी, कारण बिहाइंड द विकेट त्याने अशा प्रकारचा क्षेत्रफळ फैलावला होता की त्याला माहिती होतं की एखादा फ्लिक करायला जरी फलंदाज गेला, आपल्या वेगाला चकला तर विकेट मिळू शकते. आणि तेच गेम प्लॅन मध्ये असतं. इट्स ऑल अबाउट द गेम स्ट्रॅटेजी आणि ते तुम्हाला करावं लागतं. हे बघा पाठक साहेब, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की ऑस्ट्रेलियन संघ विश्वविजेता आजपर्यंत एवढ्या वेळा का झाला, किंवा वेस्ट इंडिज संघाने दबदबा का निर्माण केला, त्याला जबाबदार त्यांचे कर्णधार आहेत. मग तो क्लाइव्ह लाईड असेल, स्टीव्ह वॉ असेल, त्याच्या अगोदर मार्क टेलर असेल, किंवा मग रिकी पॉन्टिंग आणि ॲडम गिलक्रिस्ट असतील. तर हा अप्रोच महत्वाचा असतो. भारतीय संघासाठी तो कर्णधार महेंद्रसिंग धोनी असेल. यावेळेला प्रशांत मात्रे फलंदाजीला गेलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉल मध्ये थोडस या ठिकाणी पाहिलं की मिसअंडरस्टँडिंग जरूर, पण मी कौतुक करेन दर्शनचं की एक षटकार बसल्यानंतर त्याने ज्या प्रकारे कमबॅक केलंय. एक विकेट त्याला मिळाली असेल, ती संघाला मिळाली हिट विकेटच्या स्वरूपामध्ये, पण त्यानंतर त्याने जी काही वापसी केली मैदानामध्ये, 9 धावा धावफलकावरती आहेत. साई जिराट सारखा एक मातब्बर प्रतिस्पर्धी आहे, जो प्रतिस्पर्धी प्रत्येक वेळेला तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडतो. असा प्रतिस्पर्धी साई जिराट आहे. आणि अशा प्रतिस्पर्ध्यासोबत खेळायचं तर तितक्या ताकदीने खेळावं लागतं. म्हणजे टीट फॉर टॅट, जशाच तशी वृत्ती ठेवावी लागते. आणि ही मैदानामध्ये बीसीसी सारळ संघाकडून आज पाहायला मिळते, ती कौतुकाचं आहे आणि त्याचं कौतुक करावंच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आल्यात. दर्शनच्या गोलंदाजीने मैदानामध्ये रंग भरलाय. जिथे पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वा डॉट, 6वा सुद्धा डॉट, अशा प्रकारे गोलंदाजीचं अनालिसिस राहिलं. तिथे पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर आणि 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर पाहायचं पुढच्या 4 षटकात कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. सारळ संघाची गोलंदाजी मगाशी सुद्धा आपण पाहिली होती, ज्या वेळेला त्यांनी शिवसाई मापगाव विरुद्ध गोलंदाजी केली होती. शिवसाई मापगाव संघ आता नवीन आणि नवख्या खेळाडूंना जरी घेऊन खेळत असला तरी सामना असतो. म्हणजे ज्या वेळेला हेडनने ब्रायन लाराचा रेकॉर्ड तोडला, 375 धावांचा रेकॉर्ड ब्रायन लाराच्या नावे होता. हेडनने 380 धावा साधारण बनवल्या, त्या झिम्बाब्वे विरुद्ध बनवल्या. पण रेकॉर्ड असतो, हे नेहमी आपण म्हटलं जातं. त्याच्यामुळे कोणता संघ कच्चा लिंबू आहे किंवा कमकुवत आहे हे क्रिकेटच्या मैदानावर नाही. ही स्पर्धा मोठी आहे, इथे खेळणारा प्रत्येक संघ तितक्याच ताकदीचा आहे आणि त्यांना माहिती आहे आपण जिंकू शकू, आणि म्हणून त्यांनी इथे एंट्री भरले. फुल टॉस आणि सम्या ठोकतोय. सम्या मार रहा है. यस इट इज 6 रन.
गतवर्षीच मला वाटतं समीर बद्दल एका ठिकाणी मला वाटतं रांजणपाडाची टुर्नामेंट असेल त्या ठिकाणी वर्णन करताना समीर बद्दल मी म्हटलं होतं की ज्या संघामध्ये साधारण 17वा 18वा प्लेअर ते ओपनिंगचा प्लेअर हा प्रवास समीर थळेचा थक्क करणार आहे. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय खाली राहिला, या वेळेला विशाल गोलंदाजीला आला. विशालचा सामना करताना समीरने पहिला शॉट भिरकावून दिला होता स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये, 6 धावा त्याला मिळाल्या जरूर. आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू मात्र विशालचा खाली राहतोय. लास्ट मॅचला विशालने अतिशय अप्रतिम खेळ केला होता. मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच विशाल गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचं षटक अर्थात सुरू आहे. अपील जरूर आणि समीर थळे बाद होऊन परततोय पावलांमध्ये. साई शिराडला आणखीन एक हादरा. पाठक साहेब, तुम्हाला आठवत असेल की साधारण 2000 ते 2005च्या कालखंडामध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिका संघ हा कशा प्रकारचा संघ होता, म्हणजे हॅन्सी क्रोनियाच्या नेतृत्वाखाली किंवा साधारण एक 97-98 पासून सुरू करू आपण, जेव्हा हॅन्सी क्रोनियाचं नेतृत्व त्यांना लाभलं त्यावेळेला त्याच्यानंतरचा हा संघ आपण जर मैदानामध्ये पाहिला तर एक वेगळ्या प्रकारचा संघ आपण पाहिला होता की ज्या संघाकडे काय फार कोणी मोठा स्टार नव्हता. म्हणजे लान्स क्लुजनरचा 1999चा परफॉर्मन्स आपल्याला आठवतोय, पण त्याच्याही त्या साधारण कालखंडामध्ये आपण जर पाहिला ना तर त्या खेळाडूंकडे फार मोठा कोणी स्टारकास्ट मंडळी नव्हती. त्या संघाकडे कोणी मैदानामध्ये फार मोठी प्रभावी कामगिरी करेल असा शोमॅन नव्हता, परंतु मैदानामध्ये एकत्रित खेळण्याचा जो त्यांचा अनुभव होता, मग त्याच्यासाठी जॉन्टीने घेतलेले एफर्ट्स असतील, क्लुजनरने केलेली खेळी असेल, शॉन पोलाकने सांभाळलेली गोलंदाजीची बाजू असेल, त्याला साथ दिलेले हॅन्सी क्रोनियाचं नेतृत्व असेल, तिथून दक्षिण आफ्रिका संघ मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच फिक्सिंगचं एक प्रकरण जरूर अंगलट आलं असेल, पण त्यानंतर आफ्रिकेला कधी आपण चोकर्स या शब्दाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आफ्रिकेला लढवय्या संघ म्हणून आपण नेहमी त्यांचं कौतुक केलं आणि ते कौतुक आपल्याला नेहमी लाभलं. तसंच काहीसं सारळ संघाकडून पाहायला मिळतंय. त्यांच्याकडे कोणी स्टारकास्ट मंडळी नाहीये ज्याचं नाव तुम्ही घ्यावं आणि त्याला म्हणावं की हा खेळाडू आहे ना, हा जबरदस्त आहे, हा सुपर डुपर आहे. त्यांना फरक पडत नाहीये. त्यांना माहितीये की 11 खेळाडूंशी संघ बांधला जातो, संघ मजबूत बनवला जातो आणि त्या ताकदीने तो उभा केला जातो. हा, आणि अलीकडच्या म्हणजे अगदी जवळचं एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर सैराट चित्रपट आला. कोणाला माहिती होतं की परशा एवढा मोठा हिरो आहे किंवा त्याच वेळेला आर्ची एवढी मोठी हिरोईन होणार आहे किंवा त्याच वेळेला नागराज मंजुळे एवढा मोठा डायरेक्टर होणार आहे, पण सैराटने दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा 100 कोटीचा बिझनेस मराठी चित्रपटाचा होऊ शकतो हे दाखवून दिलं. आणि मग करण जोहरला आणखीन त्याच्यावरती रिमेक चित्रपट बनवायला लागला. म्हणजे करण जोहर तेच करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण पाहिलं मैदानामध्ये तर या वेळेला अशाच प्रकारची सिच्युएशन बीसीसी सारळ संघाची आहे. कोणी स्टार नाहीये, कोणी सुपर डुपर हिरो नाहीये, पण काय गरज आहे, सुपर डुपर हिरो आम्ही आमच्या संघासाठी आहोत तेवढं पुरेसं आहे असंच ते म्हणतात आणि तशा प्रकारची ते कामगिरी करतायत. वन्स अगेन दे प्ले फॉर टीम अशा प्रकारचं म्हणूया. आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो विशाल. राईट, अजिंक्यसाठी अजिंक्यने मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू मिड विकेटच्या टप्प्यात जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. अजिंक्यसाठी हा पहिला चौकार. चार धावाने धावसंख्या जरूर वाढले. धावसंख्या पोहोचले ती 19 पर्यंत. 3 गडी बाद 19. अजिंक्य वैद्य आणि त्याच्या साथीदार फलंदाज प्रशांत मात्रे. प्रशांतकडे क्रिकेटचा एक फार मोठा अनुभव आहे. ॲज अ बॅट्समन बॉलर त्याची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे आणि आज मिडल ऑर्डरमध्ये त्याची फलंदाजी पाहायची की कशा प्रकारे तो साथ देणार आहे किंवा किंबहुना डाव सावरणार आहे. या वेळेला अजिंक्यचा हा मोठा फटका, गगनभेदी गगनचुंबी, दे धक्का आणि घे छक्का. पाठक साहेब, कधी कधी मला प्रश्न पडतो म्हणजे झिराड काय काय खेळाडू इतके शोधून आणतात ना. म्हणजे आता अजिंक्य वैद्य बघा,
अजिंक्य वैदी मैदानामध्ये फलंदाजीला आलाय. एका वेळेला आपण म्हणायचो की विकी फार लांब लांब फटके मारतो किंवा आता अलीकडच्या काळामध्ये प्रारंभ जबरदस्त खेळत होता. आज कदाचित प्रारंभ असेल, पाठीमागे असेल, येणार असेल, म्हणजे प्लेइंग 11 मध्ये आज तरी नाव दिसते. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये समीर आहे, ओमकार तर कंटिन्युअसली चांगली बॅटिंग करतो. विनोद पाटील अलीकडे क्रिकेट पासून थोडा लांब राहतो, म्हणजे तो मैदानात नसतो. म्हणजे या संघाकडे प्रशांत नेहमीच ॲज अ बॅट्समन बॉलर जी भूमिका त्याच्या खांद्यावरती पडेल तो ती चांगला त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. मनीष भोईर संघाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आता अजिंक्य वैदी नावाचा एक नवीन स्टार उभा राहू पाहतोय साई झिराड या संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. विशालचं हे षटक काही खुशी काही गम अशा पद्धतीचं चित्र देणारं ठरलं. कारण पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरं डॉट, तिसरा विकेट, देन 4, देन 6 अँड देन डॉट. धावफलकावरती 25 धावा लागल्यात. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, 1 विकेट होती. दुसऱ्या षटकात 16 धावा आणि त्याच्यामध्ये 2 विकेट अर्थात गेल्यात. म्हणजे पहिल्या षटकात 2 विकेट होते अर्थात. त्याच्यानंतर 9 धावा देऊन 2 विकेट घेतल्या त्या दर्शनने. विशालने 16 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आपल्या नावावरती नोंदवले. आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जेव्हा 25 धावा आल्यात तेव्हा पाहायचं की तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येते. म्हणजे कदाचित सारळ संघाचं ठरलं असेल ते ओमकारलाच गोलंदाजीला आणतील. लेफ्ट हँडेड बॉलर आहे ओमकार कडवे हा एक प्रभावी गोलंदाज आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण आज या ज्या खेळाडूने जी चांगली कामगिरी केलेली आहे, जी प्रभावी कामगिरी केलेली आहे, अशा खेळाडूंबद्दल म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये ओमकार कडवेचं नाव घ्यावं लागेल. बीसीसी सारळ संघाचा खेळाडू डावखुरा गोलंदाज आहे, परंतु डावखुरा 25 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि ओमकार कडवे गोलंदाजीला आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करायला सुरुवात करतोय आणि अशा वेळेला समोर आहे प्रशांत मात्रे आणि अजिंक्यची जोडी. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु काही वेळेला बॅट आणि चेंडूमध्ये जे काही अंतर राहतं त्याच्यासाठीच गोलंदाज वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतात. अशा प्रकारचं हे उत्तम उदाहरण ओमकार कडवेने आपल्याला मैदानामध्ये दाखवून दिलं. ओमकार कदाचित अंडर 18 मधला सुद्धा खेळाडू असावा. अच्छा, 23 एज, माय मिस्टेक, 23 साधारण एज आहे. परंतु ज्या ओमकारकडे मैदानामध्ये खेळण्याची जिद्द, त्याच वेळेला आत्मविश्वास आणि गुणवत्ता जी ठासून भरलेली आहे पाठक साहेब, ती मैदानामध्ये तो ज्या पद्धतीने झोकून देते ते पाहणं फारच औत्सुक्याचं ठरतंय. कारण इथे आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी किती मजबूत आहे किंवा प्रतिस्पर्धी किती ताकदीचा आहे, त्याला बरोबर चारी मुंड्या चित कसं करायचं याचं तंत्र ओमकार कडवेच्या गोलंदाजीमध्ये आहे. आणि म्हणूनच पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी कॉन्फिडन्स हाय आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू जरूर, क्षेत्ररक्षण चांगले होते, 1च धाव मिळणार आहे. अजिंक्य स्ट्राईकला येतोय. आता डावखुरा गोलंदाज विरुद्ध अजिंक्य वैदी हा सामना पाहणं फार रोमहर्षक राहणार आहे. कारण अजिंक्यला आपल्या आयुष्यामध्ये असे आणखीन क्षण घडवायचे आहेत की जिथे त्याला राईट हँडेड बॉलर किंवा लेफ्ट हँडेड बॉलर, मग तो कटर असेल, स्पिनर असेल किंवा फास्टर वन असेल, यांच्या सोबत खेळून काढायचं आहे. अशाही वेळेला तुम्हाला स्वतःला एक प्रिपेअर करावं लागतं. फर्स्ट ॲट ऑल माइंड प्रिपेअर करावं लागतं, देन सेकंड फिजिकली तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागतं. हा चेंडू मात्र आपण पाहतोय की देह एष्टीचा वेध घेणारा बरोबर फेकला होता. काही वेळेला असताना म्हणजे साधारण एकदम फार इतिहासात जायचं झालं तर ज्या प्रकारे लारोडची गोलंदाजी असायची आणि ज्या गोलंदाजीने नेहमी शरीर भेदक अशा प्रकारची गोलंदाजी करायची, बऱ्याच वेळेला गोलंदाज असतात बघा की तुम्हाला फॉलो करतात. म्हणजे जसप्रीत बुमराहला सुद्धा तुम्ही काही वेळेला बघितलं असेल ना, तर जसप्रीत बुमराह एक बाउन्सर नंतर दुसरा चेंडू अंगावर टाकतो, म्हणून बुमराह भयानक वाटतो इतर बॅट्समनना. त्यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि प्रशांत मात्रे बाद होतोय. ओमकारला मिळालेली पहिली विकेट. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. म्युझिकच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला यावं लागेल, या प्रांतात उतरावं लागेल, म्हणजे त्याचेही अनालिसिस पर्यंत आपण पोहोचू. पण अजूनही 13 चेंडू येणं बाकी आहेत. म्हणजे साई झिराटच्या वाट्याचे 13 चेंडू येणं बाकी आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती माझे गुणलेखक मित्र मला या ठिकाणी कळवत आहेत की 29 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. 4 महत्वाच्या विकेट गेल्यात आणि प्रारंभ मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी मैदानात येतोय. प्रारंभ आणि अजिंक्य ही जोडी मैदानात आहे.
साई झिराट संघाला मधल्या फळीत विजय मिळवून देण्याची कामगिरी विनोद पाटीलने अनेक वर्षे केली. म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज कोण याच्याबाबत म्हणायचं झालं ना तर मी नेहमी म्हणायचो एक फलंदाज ज्याला कधीही कुठेही टाका म्हणजे अखिल मुकादम. आपल्या या संपूर्ण पट्ट्यातील क्रिकेटपटू ज्याला ओळखतील ज्याचा रिस्पेक्ट करतील तर अखिल मुकादमचं मी नाव घेईन की तो ओपनिंगला यायचा, मिडल ऑर्डर पण स्वतःच सांभाळायचा, टेलेंडर पण तोच व्हायचा. इतका जबरदस्त त्याचा खेळ असायचा. विनोद पाटील अच्छा त्याचा मुलगा आला इथे मला कळलं आता. तर त्याच्यानंतर आणखीन एक फलंदाज होता तो म्हणजे महेश जैतू जो बोरेश्वर नवगावसाठी खेळायचा. भानुदास कोळी ही मिडल ऑर्डरची फलंदाजी आणि साई झिराटसाठी अनेक वर्ष ज्याने सांभाळलं तो विनोद पाटील. हा यावेळीचा हा चेंडू प्रारंभाने सोडून दिला. म्हणायचं की षटकाची सांगता होते तर होऊ दे असं कदाचित म्हणत असावा, परंतु 3 षटकं संपलीत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावसंख्या धावफलकावरती लागले, धावा धावफलकावरती लागल्यात आणि जेव्हा 29 धावा धावफलकावरती लागल्यात तेव्हा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपण पुढे कसे जाणार आहोत त्याचं गणित कदाचित साई झिराट संघाने ठरवलं असावं. पण बीसीसी सारळ संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात दर्शन गोलंदाजीला आला, 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळाल्या, एक हिट विकेट होती समजा. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात विशाल गोलंदाजीला आला, थोडा महागडा ठरला जरूर, परंतु पहिल्या 3 चेंडू पर्यंत ज्याच्या चेंडूवरती रन सुद्धा येत नव्हती अशी गोलंदाजी होती. पहिल्या बॉलला 6 आल्यानंतर मधले काही चेंडूंवरती विकेट आणि डॉट त्यांनी टाकले. पण त्यानंतर गोलंदाजीला आला तो ओमकार ज्याचं षटक चांगलं गेलंय. त्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात, 1 विकेट मिळालंय. त्याच्यामुळे बॉलिंग इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ना की बॉलरची इकॉनॉमी रेट हा चांगला असावा. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनचा इकॉनॉमी रेट हा नेहमी चर्चेला जातो. अर्थात त्याचे विकेट सुद्धा तितक्याच आहेत आणि त्याची गोलंदाजी खेळून काढणं हे फार कठीण होत जायचं. पण अलीकडच्या काळामध्ये इकॉनॉमिकली विचार केला जातो. मग स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, मिडल अँड ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, या सगळे अनालिसिस बघितले जातात, तपासले जातात. क्रिकेट हा आता फार प्रोफेशनल खेळ झालेला आहे. तुम्ही त्याला व्यावसायिकरित्याच अलीकडे तोलावं लागतं आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या स्पर्धा ज्या वेळेला होतात, मोठ्या रकमांच्या मोठ्या पारितोषिकांच्या स्पर्धा होतात, तेव्हा त्या प्रकारे क्रिकेटला तुम्हाला प्रेडिक्ट करावं लागतं आणि त्या प्रकारे अनालिसिस सुद्धा करावं लागतं. सो इट इज ऑल अबाउट द कॅल्क्युलेशन, इट इज ऑल अबाउट टू बी द कॉम्प्युटेशन, इट इज ऑल अबाउट टू बी द परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन थेअरी ऑल्सो. सो इथे तुम्हाला कुठेतरी त्या टेम्परामेंटने विचार करूनच मग मैदानात ती गणितं मांडावी लागतात. हेच सांगण्याचं तात्पर्य. वळतोय मैदानात जिथे चौथा गोलंदाजीला आलाय दुर्वेश. पहिला चेंडू दुर्वेशचा यावेळेला मात्र ठोकलाय मिड विकेट पट्ट्यामध्ये. पंचांकडून इशारा येतो, इट्स अ वेलकम फॉर अजिंक्य. चौकाराने धावसंख्या उंचावते, धावसंख्या पोहोचली ती 33 पर्यंत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय मनोजी भोईर यांनी पुरस्कृत केलेली. आपली मुलगी किमया उर्फ किट्टू हिच्या नावाने आज राष्ट्रीय बालिका दिवस सुद्धा आहे, आपणाला सर्वांना कल्पना आहे. आणि त्या निमित्तानं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये मुली महिला आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आपण स्वतःला भाग्यवान समजूया. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय की खरंच खोलात टाकलेला चेंडू. प्रत्येक गोलंदाज आहे ना तोलून मापून घेतलेला आहे बीसीसी सारळ संघाने. म्हणजे आज जणू काही ठरवलं होतं की बीसीसी सारळ संघ स्पर्धेमध्ये विजेता होईल की नाही माहिती नाही, पण प्रत्येक मॅच जिंकायचा प्रयत्न जो आपण करतो ना तो 100 नाही 200% करायचा. एफर्ट्सची पण डेफिनेशन बदलत गेली पाठक साहेब. पूर्वी एफर्ट्स म्हणजे फक्त मैदानावरती लावणारे एफर्ट्स होते, आता तसं नाहीये. प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढेच एफर्ट्स द्यावे लागतात. म्हणजे प्रॅक्टिसच्या संदर्भातले अनेकशे किस्से आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर दर दिवशी मैदानावरती 6 वाजता प्रॅक्टिसला येणार म्हणजे येणार, हे जसं ठरलेलं आहे. तसंच विराट कोहली सुद्धा IPL ची मॅच संपल्यावर जिम मध्ये जाऊन घाम गाळणार म्हणजे गाळणार, हे सुद्धा प्रॅक्टिसचं मित्रांनो द्योतो काय. आणि म्हणूनच क्रिकेटपटू तयार होत असतात, खेळाडू तयार होत असतात आणि हे सुद्धा आजच्या या क्रिकेटच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल निशी धावसंख्या बदलली, धावसंख्या पोहोचली ती 35 पर्यंत. 3 चेंडू अजूनही दुर्वेश येणं बाकी आहे षटकातील. 4थं षटक मित्रांनो चालू आहे आणि 4थ्या षटकामध्ये दुर्वेश कडून ज्या अपेक्षा त्याच
अजिंक्यकडून सुद्धा आहेत, परंतु अजिंक्यच्या बॅटला तितक्या प्रमाणामध्ये चेंडू लागत नाहीये किंवा टायमिंग होत नाहीये असं आपण म्हणूया. आणि टायमिंग फार महत्वाचं असतं. राजकारणात ज्यांना टायमिंग जमलं त्यांना सगळं काही जमलं असं म्हणतात. हे टायमिंग एकेकाळी महाजनांनी जमवलं, ते बीजेपीसाठी फार महत्वाचं ठरलं. हेच टायमिंग एकेकाळी अर्थातच ज्यांनी ज्यांनी जमवलं अच्छे दिनच्या स्वरूपामध्ये त्यांना केंद्राची सत्ता सुद्धा मिळाली. आणि हेच टायमिंग ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी जमवलं त्यांना ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सीट सुद्धा मिळाली, हे आपण पाहिलं. पण थोडंसं क्रीडा क्षेत्रांकडे जर आपण आलं तर ते सुद्धा तितकंच महत्वाचं की टायमिंगला फार महत्व आहे. पंचांकडून इशारा आला की सोयरीच्या स्वरूपामध्ये अवांतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव येणार. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली. प्रतीकजी मला कळवतात 37. जेव्हा या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. दुर्वेश गोलंदाजी करतोय. आगरसुरे एंड कडून ज्या गोलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत तोच गोलंदाज या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. चांगला फॉलो थ्रू, चांगली ऍक्शन. ऍट द सेम टाइम चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल टेपतोय आणि फलंदाज बाद. कॅच ऑफ द डे. सारळ संघ मी मगाशीही म्हणालो की 100% नाही 200% एफर्ट्स देतोय. प्रारंभ बाद झाला आणि हा एक महत्वाचा फलंदाज बाद झाला जिराट संघाचा. जिराट संघातील आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखला जातो. आक्रमक फलंदाजी तो करत सुद्धा होता, करण्याचा प्रयत्न करत होता, पण सारळ संघाच्या क्षेत्ररक्षकांनी जो व्ह्यू या ठिकाणी बनवला होता त्याच मध्ये तो फसला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 37 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. मनीष भोईर मैदानामध्ये नवीन फलंदाज गेलाय. अजूनही आपण पाहिले तर 7 चेंडू येणं बाकी आहेत. अजिंक्य वैती सारखा फलंदाज मैदानात आहे जो धावांचं गणित कधीही बदलू शकतो हे साई जिराडला माहिती आहे. पण अशा वेळेला सारळ संघाने जो काही प्रतिकार केलाय किंवा त्याच वेळेला जी काही टक्कर दिली ना, जी लढत दिली ना, ती खऱ्या अर्थानं शिकण्यासारखी आहे. ती उमेद वाढवणारी आहे. ती आत्मविश्वास या ठिकाणी दुप्पट करणारी आहे. दुर्वेशच्या फॉलो थ्रू मध्ये थोडंसं गडबड होते. परत एकदा तो बॉलिंग मार्क वरती जाणार. पण 4 गोलंदाज बघा पाठक साहेब, परत एकदा कोणता गोलंदाज डबल ओव्हर करणार हे अगोदर फिक्स करून देतच नाहीयेत. म्हणजे समोर बॅट्समन विचार करत असेल की हा गोलंदाज येईल 37, हा गोलंदाज गोलंदाजीला येईल किंवा तो गोलंदाज गोलंदाजीला येईल, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी डिफाईन केल्या जातात. आणि 37 धावा धावफलकावरती लागलेली असताना या षटकातला शेवटचा चेंडू सुद्धा पंच या ठिकाणी म्हणतात की स्वैर स्वरूपात येतोय आणि त्याच्यामुळे अवांतरच्या स्वरूपात 1 धाव येणार. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहायचंय की साई जिराट संघ या 7 चेंडूंमध्ये किती धावा बनवतोय किंवा कितपत मजल मारतोय. जेव्हा धावसंख्येकडे अर्थातच एक चांगल्या नजरेने जेव्हा पाहिलं जातं की 50-55 ही धावसंख्या केली जावी, उभारली जावी असा प्रयत्न त्यांचा असेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा प्रयत्न असेल तो म्हणजे की त्या धावा रोखल्या जाव्या, म्हणजे 50च्या आत रोखू, म्हणजे सारळ संघ त्या धावा चेस करू शकेल. प्रत्येकाची गणितं ठरलेली असतात आणि त्याप्रमाणे मैदानामध्ये इम्प्लिमेंटेशन सुरू असतं. मोठा फटका. येस इट इज 6 नंबर 2 बाय अजिंक्य. एव्हरीथिंग हॅज ब्युटी असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये एक सुंदरता आहे आणि अजिंक्य वैदीच्या बॅट मधला तो ब्युटिफुलनेस आपण पाहतोय मित्रांनो. त्याने खडे खडे असं तो फटका असतो म्हणतात ना की खडे खडे बाउंड्री लाईन के बाहेर पहुंचा दिया 6 रन केले आणि अशा प्रकारचा तो फटका होता. 6 धावाने धावसंख्या बदलले 44 38 होत्या. या 6 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 44 पर्यंत. 44 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 1 षटक येणं बाकी आहे. 6 चेंडू येणं बाकी आहेत. मनीष भोईर मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आपण पाहिलं असेल की हाही खेळाडू गेली 20 वर्षे या संघासोबत एकनिष्ठ आणि त्याचप्रमाणे तन्मयतेने मैदानामध्ये खेळतोय आणि किंबहुना मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी असेल, लेग ब्रेक गोलंदाजी असेल, जो भाग आपल्या खांद्यावरती पडला तो त्याने छानपणे आणि यशस्वीपणे सांभाळला आणि म्हणूनच मनीष भोईर आजही संघामध्ये आपली स्वतःची जागा ठरवून आहे. पण अशा वेळेला बीसीसी सारळ संघ काय करतोय पाहायचं आहे की कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतोय. अर्थात उत्तर ठरलेलं आहे की ओमकारच गोलंदाजीला येणार. ओमकार कडवे डावखुरा गोलंदाज गोलंदाजीचा वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 5वा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाजीला. सो आता पाहायचंय की ओमकार
कडवे या वेळेला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण या गोलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. बीसीसी सारळ संघाने अद्यापपर्यंत जे काही कमवलंय ते गोलंदाजांच्या जोरावरती कमवलेलं आहे, आणि जर मैदानामध्ये साई झिराडला रोखायचं असेल तर तेच केवळ एक बेस्ट वेपन आहे. या वेळेला मनीष स्वतःसाठी जागा बनवतोय, चेंडू खेळून काढतोय. अनुभव ही श्रेष्ठ गुरु है और यही गुरुजी बताते हुए 4 रन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. लहानपणी शाळेमध्ये असताना आपल्याला शिकवलं जायचं की सक्सेस डिपेंड्स अपॉन प्रिव्हियस प्रिपरेशन. तिमाही परीक्षा, सामाही परीक्षा, नवमाही परीक्षेमध्ये काय करतात त्याच्यावर वार्षिकचा रिझल्ट डिपेंड आहे, आणि तेच महत्वाचं असतं. 4 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 48 पर्यंत. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओमकार मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. ओमकार कडवे नौका गोलंदाज आहे किंवा थोडासा अनुभव त्याच्या जवळ आहे, पण त्याच्या बाजूला त्याच्या विरुद्ध उभा असलेला मनीष कडे सुद्धा त्याच्या दुप्पट तिपटीने अनुभव आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, जरूर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. साई झिराडला नशीब पावतोय. चेंडू सीमारेषा पार. लेग बाईज 4 रन्स. एक छान प्रोवर्ब आहे की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. असाच विचार करून मी 12वीच्या एक्झामला उतरलो, पण तसं काही झालं नाही. पण या वेळेला मैदानामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आल्या, आणि त्या 4 धावा साई झिराडसाठी फलदायी ठरल्या. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 52 धावा धावफलकावरती लागल्यात, आणि आता कुठेतरी साई झिराडच्या चेहऱ्यावरती तो एक स्माइल वाला चेहरा म्हणतात ना, तसा पाहायला मिळाला. परत एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. चोरटी धाव झाली की नाही, पंचांचा निर्णय होते बाईच्या स्वरूपात ही रन्स असणार आहे. बाईच्या स्वरूपात 1 धाव नोंदवली गेली. एकेरी धावाने धावसंख्या वाढून पोहोचते ती 53 पर्यंत. 3 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. ओमकार गोलंदाजी करतोय. चौकार चौकार सिंगल अशा प्रकारे अनालिसिस आहे. अर्थात बॉलिंग अनालिसिस खरंच कौतुकास्पद आहे बीसीसी सारळ संघाचे. अशा प्रकारचे क्षण येणार आहेत. साई झिराड, मी मगाशी म्हणालो की तो समोरच्या प्रतिस्पर्ध्याला गुडघ्यावरती आणतो आणि त्या प्रकारे तो खेळतो सुद्धा, आणि त्याच्यामुळे त्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळायचं असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल 100 नाही 200% मजबूत करावा लागतो. सेम टाइम तुम्हाला त्यांच्या अप्रोचने खेळावं लागतं. टीट फॉर टॅट ही वृत्ती दाखवावी लागतं. पण या वेळेला ते शक्य होणार का, जेव्हा ओमकारकडे शेवटची 3 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू म्हणता येईल. अजिंक्यला मात्र जागा कुठेही या ठिकाणी रूम देत नाहीयेत. अजिंक्य सारखा फलंदाज मैदानामध्ये धावा बनवू शकतो, धावा ठोकू शकतो हे माहिती आहे, आणि अशी रणनीती ठरलेली आहे. ती रणनीती मात्र यशस्वीपणे पार पाडताना बीसीसी सारळ संघाचे गोलंदाज, जी गोलंदाजी सर्वप्रथम दर्शनने केली, कौतुक करावं लागेल दर्शनचं, आणि त्याच्यानंतर आता ओमकारचं सुद्धा. मनीष पुढे येऊन मग खेळतोय जरूर. चेंडू हवेत खेळलाय, परंतु निर्मनुष्य परिसरात हा चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वी झालाय जरूर, आणि स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न नक्की केला जाणार, ज्याच्यामध्ये मनीष स्वतःची विकेट बहाल करतोय. तर 56 धावसंख्या धावफलकावरती मनीष बाद होऊन परतला, पण त्याने आपली छोटेखानी खेळी छान पद्धतीने सजवली. शेवटचा चेंडू येणं या षटकातील अर्थातच बाकी, आणि फलंदाज गेला अर्पित. बंधूंची जोडी मैदानावरती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक बंधूंच्या जोड्या पाहिल्या, त्याच्यावर चर्चा करूच, पण या वेळेला मात्र आपण पाहतोय की सिंगल निश्चित धावसंख्या बदलणार आहे. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. 58 धावांची आवश्यकता असणार आहे. जे 50-55 मी म्हणालो होतो ते थोडंसं पार होऊन आता 57 पर्यंत येऊन ठेपलंय. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती 58 धावांची. बीसीसी सारळ संघाला हे लक्ष्य ते पार करणार का, किंवा त्याच वेळेला काय चॅलेंज उभं राहणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला आमचे साथी समालोचक मित्र सुहासजी फाटक यांच्याकडे. पण तत्पूर्वी एक सूचना राहील, ते म्हणजे नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करतो
जनमान थळेपाडा वर्सेस कुबेर 11 अलिबाग. टॉस साठी यायचंय लगेच. धन्यवाद डीजे. टॉस साठी अलिबागचे कर्णधार आलेले आहेत रोहित पाटील. मी विनंती करेन की अपोजिट संघ जो आहे जे हनुमान थळेपाडा त्या संघाने सुद्धा आपला कर्णधार टॉस साठी मंडपासमोर पाठवायचा आहे. अलिबाग थळेपाडा एक पुढची मॅच असेल, परंतु सध्या मैदानामध्ये बीसीसी सारळ आणि साई शिराड या संघांमधला सामना मित्रांनो आपल्याला मैदानात पाहायचा आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ अजून सुरू व्हायचा आहे, पण तत्पूर्वी जसं मगाशी संदीपने अनेक खेळाडूंची नावं घेतली, त्याच्यामध्ये आमच्या गावचे अखिल मुकादम असतील आणि त्या समकालीन 90च्या दशकामध्ये पराग राऊत असतील, चंद्रकांत मल्हार, मंगेश जाधव, लक्ष्मण मल्हार, महेंद्र पालव, बाळा टेमकर, परेश चवरकर, दत्त पालवणकर, रवी तेंडुलकर, सचिन आंब्रोस्कर अशी मोठी नामावली जुन्या खेळाडूंची जी 90च्या दशकापासून पुढे खेळत राहिली आणि त्यांनी भरपूर नाव कमावलं. तालुक्यात जिल्ह्यात त्या बाहेर जाऊन सुद्धा नाव कमावलं आणि आपल्या अलिबागचं क्रिकेट त्यांनी दूरवर नेऊन पोहोचवलं, प्रसिद्ध केलं, स्वतः प्रसिद्ध झाले, खेळाला मोठं केलं आणि असंच कौतुक त्यांचं अनेक वर्ष होत राहिलं. आज ते खेळत नाही आहेत, पण आठवणी अजून आपल्याकडे ताज्या आहेतच मित्रांनो. आपण 1975 पासून अनेक खेळाडूंची नावं सांगू शकतो. 400-500 खेळाडूंची नावं होतील माझ्या माहितीप्रमाणे. आता टॉस होईल मित्रांनो. जय हनुमान थळेपाडा आणि कुबेर 11 अलिबाग या संघांमधली दुसऱ्या फेरीतली मॅच असेल आणि त्याचा टॉस लागलीच आपण आप्पा वाघमारे यांच्या शुभहस्ते करत आहोत. ऋतिक थळे त्यानंतर तो कॅप्टन आहे थळेपाडा संघाचा आणि रोहित पाटील अलिबागचा कॅप्टन यांच्या समवेत टॉस होतो आहे आप्पा वाघमारे यांच्या शुभ हस्ते. टॉसचा कॉइन खाली पडलाय. टॉस विजेता संघ झालेला आहे अलिबाग संघ. टॉस विजेता झालेला आहे. टॉसचा बॉस अलिबाग संघ बनलाय. तर त्यांनी निर्णय आणि प्लॅन सगळं काही तयार ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सत्र संपल्यानंतर आपल्याला ताबडतोब मैदानामध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. मी आपल्याला आधीच सांगून ठेवतो वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाने आज वेळ पाळलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याने दिलेल्या सहकार्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी असणार आहोत, आभारी असणार आहोत. जाऊया मैदानात. जिथं सुरू होत आहे दुसऱ्या सत्राचा खेळ. धावसंख्या बनवायची आहे 58 धावा करायच्या आहेत. 5 षटकं आणि 58 धावा करायच्या आहेत. अशा स्थितीमधून कसा संघ मार्गक्रमण करेल, कसं फलंदाजीमध्ये आक्रमण करेल, कसं गोलंदाजी तोफखान्याला सामोरं जाईल हे सुद्धा मित्रांनो बघणं आपल्यासाठी क्रमप्राप्त असणार आहे. जाऊया मैदानात. प्रशांत म्हात्रे गोलंदाजी मधलं ब्रह्मास्त्र ज्याला आपण गेले 20 वर्षापासून अधिक पाहतोय तो गोलंदाज. पहिला चेंडू आपल्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित केलेला यष्टीरक्षक मनेश भोईर यांनी योग्य रीतीने अडवलेला. पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा प्रहार करायची संधी मुहा फलंदाजाला अजिबात दिली जात नाहीये प्रशांत म्हात्रेकडून. दुसरा चेंडू मात्र मारला जातोय. धीमा शॉट होता. शॉट मध्ये काही फारशी ताकद नव्हती, परंतु
क्षेत्ररक्षक जो तैनात केला होता 30 यार्ड सर्कल मध्ये त्यानं चेंडू अडवला आणि धावसंख्येला इथे एका धावेनं सुरुवात झाली. ही आहे धाव फलकावरची पहिली एंट्री एका धावेची. मित्रांनो, आपण मैदानात पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो मिडॉन मिडॉप तैनात केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात केलाय, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. आपण बाहेरचे फिल्डर बघतो एक मिडॉन तैनात केलाय. त्यानंतर मैदानामध्ये आपण लॉंग ऑफ तैनात केलेलं पाहतो, एक्स्ट्रा कव्हर तैनात पाहतोय आणि अशा प्रकारे फिल्डिंगचं नेटवर्क आपण मैदानात पाहतो ते साई झिराड या संघाकडून. आणि गोलंदाज प्रशांत म्हात्रे हा त्यांचा हुकमी एक्का आहे, ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, अष्टपैलू आहे आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये काही डाऊट नाही आहे, कारण त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका आपल्या संघामधून राहत असताना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचा अनुभव नेहमीच संघाला कामी आलेला आहे, प्रॉफिट मध्ये त्यांनी आणले टीमला बऱ्याच वेळेला. हा पुढला चेंडू मात्र फलंदाजासाठी थोडासा चक्रावून टाकणारा, थोडासा अष्टमध्ये टाकला होता, परंतु फलंदाज त्या चेंडूवरती कशी बशी एक धाव पूर्ण करताना नॉन स्ट्राईक पर्यंत पोहोचलाय आणि नॉन स्ट्राईक फलंदाजाला स्ट्राईक वरती आणलेला आहे. अशा प्रकारे ही जोडी मैदानात विशाल आणि दर्शन यांची आपल्याला सारळ संघाची पाहायला मिळते. आज सारळ संघाने पहिला सामना अगदी हुकूमत गाजून तो जिंकला होता आणि त्यांची आता लढत साई झिराड या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळचा फटका पाहतोय, मिडॉनच्या क्षेत्रात चेंडू खेळला गेला होता, फलंदाजाने एकेरी धाव पूर्ण केली, कारण क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलला पाहतोय आणि त्यांच्या त्या क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवायची संधी प्राप्त झाली. धावसंख्या वाढून पोहोचते आहे, धावसंख्या आहे 3 धावा. विदाउट लॉस 3 धावा करायच्या आहेत. या संघामध्ये आपण पाहतो की तब्बल 58 धावा करायच्या आहेत. काय कमी टार्गेट नाही आहे. सारळ संघासाठी सुद्धा खूप मोठं संकट असं आहे की त्यांना 58 धावा करायच्या आहेत. चांगल्या बॉलिंगला फेस करायचा आहे, अगदी तोंडात फेस येईपर्यंत बॅटिंग करायची आहे आणि अशा स्थितीमधून स्वतःला वाचवायचं आहे. संकट अनेक येतील, परंतु वाचवण्याचं काम त्यांना स्वतःलाच करायचं आहे. त्यावेळचा चेंडू फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय, प्रशांत म्हात्रे स्वतःच्याच फलुथ्यामध्ये अडवतोय. षटक सुद्धा या चेंडू बरोबर संपलेलं पाहायला मिळतंय. एका षटकामध्ये त्यांनी 3 धावा मोजल्यात. जरी त्याला विकेट नाही मिळाली तरी धावा अडवायचं महत्प्रयास काम त्यांनी या षटकामध्ये केलंय. असा हा प्रशांत म्हात्रे गुणी गोलंदाज, विकेट टेकर बॉलर आणि सातत्यानं साई झिराडसाठी चांगलं कर्म करणारा असा हा गोलंदाज. एक षटक संपले, 3 धावा झाल्यात. नव्या षटकाचा नवा प्लॅन तयार होतोय. गोलंदाजी कोणाला द्यायची, फलंदाज कोण असणार आहेत, कोण अटॅकिंग आहे, कोण थांबणारा आहे आणि त्यांच्या अपोजिट आपल्याला आता काय करायचं आहे त्याचा प्लॅन तयार होतोय. एका बाजूला बॅट्समनचा प्लॅन तयार, दुसऱ्या बाजूला फिल्डिंगचा प्लॅन तयार, तिसऱ्या बाजूला गोलंदाजाच्या मनामध्ये वेगळी चक्र फिरतायत आणि अशा अवस्थेतून सामन्यातली गंमत सुद्धा आपल्याला बघायची आहे. कारण आक्रमकता आणि संयम या दोघांचा संगम साधावा लागेल, कारण काही कमी धावा करायच्या नाहीत तर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बीसीसी सारळ या संघाला. जेव्हा तुम्हाला काम सोपं नसतं तेव्हा ते मोठे चॅलेंज म्हणून तुमच्या समोर येत असतं आणि मोठं चॅलेंज म्हणजे तुम्हाला कारनामा सुद्धा मोठ्या प्रकारात करावा लागतो. मोठ्या फटक्यांची आतषबाजी तुम्हाला वाचवू शकते. तुमच्याकडे दुसरे पर्याय नसतील तर तुम्हाला तेच यूज करावे लागतात जे युजफुल आहेत. नवीन षटकाची सुरुवात आपण होताना पाहणार आहोत, कारण दोन्ही एंडकडून आपण गोलंदाजी फलंदाजी या मैदानामध्ये कालपासून पाहतोय आणि सलग 4 दिवस हाच फॉर्म्युला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वापरताना होताना पाहणार आहोत. नवीन गोलंदाज, नवं षटक आणि नव्या प्लॅन प्रमाणे दोन्ही संघ आज आमने सामने असतील. गोलंदाजीमध्ये जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा रितेश रवींद्र म्हात्रे, आज पाहिलं आपण तर राहुल भोईर आणि रितेशचे वडील रवी म्हात्रे हे सुद्धा त्यांचे पाठीराखे सपोर्टर आज प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. कारण सपोर्ट नाही तर तुमची ऊर्जा सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीये, कारण ते सपोर्टर तुम्हाला बाहेरून पाहत असतात आणि थोडा त्यांचा पण दबाव आपल्याला असतो की आपला खेळ नाही चांगला झाला तर आपल्याला घरी जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. सपोर्टचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला आपण पाहिला असेल की आमिर खानचा चित्रपट दंगल आपण पाहिला. गीता फोगाट वरती चित्रित करण्यात आलेला तो चित्रपट होता आणि गीतासाठी ज्या पद्धतीने तिचे वडील महावीर सिंग यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून गीता फोगाट ही भारताची पहिली मेडल विनर
मुलगी का ठरली आणि प्रशिक्षक आणि सपोर्टर किती महत्वाचा असतो हे त्यांनी दाखवून दिलं होतं. याच दरम्यान धावचीत होण्याची संधी. यस इट इज. फलंदाज बाद. एक फलंदाज बाद 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जेव्हा आव्हान 58 धावांचं आहे. आव्हान कठीण आहे परंतु पाठलाग करणं त्यांना आवश्यक आहे. साई झिराडची गोलंदाजी भल्या भल्या फलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेली आहे, सतावणारी ठरलेली आहे आणि त्या गोलंदाजी समोर तुम्हाला एवढ्या धावा करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमची पहिली विकेट जेव्हा स्वस्तात जाते तेव्हा अधिक विचार करायला भाग पाडला जातो तुम्हाला. आणि अशा अवस्थेतून तुम्हाला जाताना आता जर स्वतःला तयार करायचं आहे, मन बनवायचं आहे की धावा करायच्यात 58 आणि 30 चेंडूचा खेळ तुम्हाला करण्याची पूर्ण संधी मुभा आहे. आणि अशा वेळेला संकट येतीलही जातीलही परंतु त्यातून तुम्हाला स्वतःला निभावून न्यायचंय, तारून न्यायचंय आणि आपला तारू विजय रथापर्यंत पोहोचवायचा आहे. हेच कर्म तुम्हाला मैदानात करणं आता आवश्यक असणार आहे. 3 धावा फक्त झाल्यात. अजून बराच पल्ला बाकी आहे आणि म्हणतात ना दिल्ली अभी बहुत दूर आहे. आत्ताच कुठे गाडी मुंबईतून निघाली आणि कल्याण स्टेशनला पोहोचली आहे तर दिल्लीला पोहोचवायची असेल तर तुम्हाला वेगावरती भर ठेवायचा आहे फटकेबाजीसाठी. पुन्हा गावी मैदानात रितेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. अनुभव जास्त नाही आहे. गेले 2-3 वर्ष आपण त्याला मैदानात पाहतोय परंतु त्याचा अनुभव आता सध्या वाढतोय आणि त्या वाढत्या अनुभवातून तो तयार सुद्धा होतोय. हा चेंडूला टॅप केलंय. चेंडू आपण बघतो शॉर्ट पॉइंटला खेळला गेलाय. चोरटी धाव घेण्याचा त्यांचा मनसुबा त्यांनी सफल केलेला पाहायला मिळतोय आणि एक धाव सुद्धा मैदानामध्ये विजयाच्या मार्गस्थ असलेल्या संघासाठी मॅटर करते. नेहमीच आपण असं पाहत आलोय की या धावेनं धावसंख्या पोहोचते. एक फलंदाज बाद 4 धावा. सामना रंगतदार होईल की नाही माहिती नाही परंतु साई झिराड हा प्रत्येक येणाऱ्या प्रतिस्पर्धीला झुंजण्यामध्ये अत्यंत माहिर आणि वाकबगार आहे, प्रसिद्ध आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो ते त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत असतात. प्लॅन त्यांचे आणि त्या प्लॅनवरती काम करणं हे पण त्यांचंच काम आहे. उत्तम करतात. यावेळचा चेंडू मात्र गोलंदाज रितेश म्हात्रे चूक करतोय. चेंडू वाईट जातोय, ऑस्टमच्या बाहेर गेलाय. कधी कधी चुका होत असतात आणि त्या चुका सुधारायची सुद्धा त्यालाच संधी असते. कारण एकदा चूक केली ती परत होणार नाही. यासाठी सर्वतोपरी काळजी ही परत पुढल्या चेंडूपासून त्यानंच घ्यायची असते. आणि अशा प्रकारे एक वाईट चेंडू पडला आणि धावसंख्येला एका धावेनं गतिमान करताना धावसंख्या 1 बाद 5 अशी पोहोचवलेली आहे. रितेशचा चेंडू कव्हर क्षेत्रात खेळायचा होता. शॉट ताकदवार नव्हताच, धीमा शॉट होता. चेंडू बॅटला कसा बसा लागलाय आणि धावून पळत एक धाव पूर्ण केली. एका धावेनं संघ पोचला अर्ध्या डझनात 6 धावा. 1 बाद 6. BCC सारळ. संघाला अजून मोठा संघर्ष द्यायचा आहे. संघर्षातून विजय प्राप्त करायचा आहे आणि विजय प्राप्त करून पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे. असा सगळा त्यांचा प्रवास त्यांना अजून करायचा बाकी आहे. पण या प्रवासामध्ये इंधन कमी पडता कामा नये. इंधन पाहिजे, चार्जिंग पाहिजे टीम. यावेळचा फटका जोरात मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चकवा देतो की नाही बघायचं. चेंडू बाउंड्रीच्या षटकार. दर्शनचा षटकार म्हणजे दर्शनच्या बॅटमधून निघतोय सरळ संघासाठी पहिला धक्का, दे धक्का घे छक्का. आणि या षटकाराने धावसंख्या गतिमान, धावसंख्या होत आहे 12 धावा. 1 बाद 12. BCC सारळ. रितेशला मारलाय फटका जोरात. यावेळचा चेंडू छेडखानीचा प्रयत्न नाही कारण चेंडू ऑस्टमच्या बाहेर गेलाय. पंचांचे हात रुंद चंद्रकांत भोईर यांचे वाईडचा इशारा कळवत आहेत. या वाईडनं धावसंख्या पोहोचते 1 बाद 13 पर्यंत. 2 चुका त्यांनी या षटकात केल्या. 2 चेंडू वाईट टाकले त्याच्यामुळे पुन्हा त्याला सरळ रेषेत चेंडू टाकावे लागतील. यावेळचा चेंडू अष्टमला शेपलून खेळलाय. चेंडूला फाईनलकडे फिरवायचा प्रयत्न. प्रशांत मात्रे धावतोय
आणि कंट्रोल चेंडूला करता करता आपण पाहतो बराच वेळ पण घेतलाय आणि अंततः चेंडू बाउंड्री पार होण्यापूर्वी त्याला कंट्रोल पण केलेलं आहे, थांबवलंय. एक खूप मोठी टेन्शन वाली गोष्ट असते किंवा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या आसपास भटकत असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये एक दडपण भीती असते की चेंडू जरा मिस्टेक केली तर बाउंड्री पार जायला वेळ लागणार नाही आणि त्याच क्षणाला त्यांना इरादा करायचा असतो की चेंडू अडवायचाच आहे आणि तो अडवलाय. धावसंख्या पोहोचते आहे 15 पर्यंत. 1-15. बीसी सारळ बाद झालेला फलंदाज होता विशाल, ज्यानं 4 चेंडूत 2 धावांचा खेळ छोटासा केला होता. ज्यावेळचा फटका, व्हॉट अ टायमिंग, इट्स अ ह्यूज सॅक्स. धन्यवाद डीजे. चांगलाच फटका मारला दर्शनने आणि दर्शनने या झटक्यामुळे 21 धावांपर्यंत आपली मजल मारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की त्याच्या जोडीला आलेला फलन तो सुद्धा मयूर नरेश पाटील. 58 धावा करायच्या आहेत. धावफलकावर 21 धावा झाल्यात. 18 चेंडू 37 धावांचं टार्गेट अजून पूर्ण करायचं आहे बीसीसी सारळ संघाला आणि ते टार्गेट कसं पूर्ण करणार हे आपण पाहूया. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतो मयूर नरेश पाटील, बीसीसी सारळ संघाचा आणखीन एक चांगला तगडा फलंदाज. ओव्हर टू यू संदीप जगे. थैंक यू वेरी मच पाठक साहब. 90 के दशक में एक मूवी आई थी और जिस मूवी का कैरेक्टर हालांकि अनिल कपूर की वो मूवी थी. इस मूवी का नाम मिस्टर इंडिया था. 1987 में ये मूवी आई थी और उस मूवी में एक काफी फेमस डायलॉग था कि मोगैम्बो खुश हुआ. ऐसे कई सारे कैरेक्टर है जो विलन आज तक हमें याद रहते हैं. एक लोटिया पठान है, एक मोगैम्बो है, एक शाकाल है. तो ऐसे कई किरदार हमेशा रहते हैं. मैं ये नाम इसलिए ले रहा हूं क्योंकि हर एक टीम में ऐसे कोई ना कोई खिलाड़ी रहता है जो हर एक टीम में विलन बनने की कोशिश जरूर करता है. अब आने वाली 18 गेंदें, 37 रनों की आवश्यकता. प्रशांत म्हात्रे, पहली गेंद बहुत ही शानदार तरीके से इसे स्क्वायर कट किया है. गेंद जा रही है सीधा कारपेट को चाटती हुई बाउंड्री लाइन के बाहर. वेलकम फॉर मयूर के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका. मयूर पहुंचे निजी 5 पर. आउट होने वाले बल्लेबाज थे विशाल, जिन्होंने 2 रन अपनी टीम के लिए बनाए. लेकिन देखिए दर्शन बल्लेबाजी कर रहे हैं, बेहतरीन दर्शन यहां पर दिखलाते हुए. और उसी में अब 17 गेंदें आना बाकी, 33 रनों की आवश्यकता. प्रशांत की गेंद फुल टॉस बनाकर खेल दिया. इसे गेंद आ रही है सीधा शॉर्ट कवर से डीप वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर. वहां पर फील्डर मौजूद है. जब तक फील्ड करते 1 रन तो मिला है. अब 16 गेंदें आना बाकी. मैच को जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता. हमेशा ऐसे कहा जाता है पाठक साहब कि इस प्रकार के जो प्रतियोगिता में जब हम यहां पर आते हैं तो अपना कंट्रीब्यूशन हमेशा एक स्टेप अहेड आपको देना ही पड़ता है. आप 100% अपना एफर्ट्स लगा लोगे, लेकिन इससे बेहतर आपको कुछ और करना पड़ेगा. अपनी टीम के लिए महत्वपूर्ण योगदान देना ही पड़ेगा. इस बार देखिए खराब फील्डिंग, उसका भुगतान जरूर होगा क्योंकि यहां पर बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ पूरे किए. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. बीसीसी सारळ यहां पर दिखलाती हुई कि हम यहां पर टीम होकर खेल रहे हैं. 15 गेंदें आना बाकी. मैच को जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता. आने वाली गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता है. 30 प्रशांत म्हात्रे की गेंद और इस बार देखिए गेंद को खेल दिया दर्शन ने मिड विकेट के क्षेत्र में. पहला रन काफी आसानी के साथ ले रहे हैं क्योंकि पता है कुछ बार यहां पर एनर्जी सेव करना भी काफी इंपॉर्टेंट रहता है और यही एकमात्र होता है. देखिए आपके फिटनेस के साथ आपने इसे जोड़ दिया. अब आने वाली 14 गेंदें बची है, 29 रनों की आवश्यकता. थोड़ा सा यहां पर अगर फील्डिंग के ऊपर नजर डाले तो डीप फाइन ले गए. वाइडिश डीप मिड विकेट है, वाइडिश लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, एक शॉर्ट कवर है, एक बैकवर्ड पॉइंट है और इस बार गेंद को उड़ाया. गेंद हवा में
लेकिन इस बार कोई भी भूल नहीं की फील्डर ने। बल्लेबाज आउट होकर वापस लौटेंगे पावलन में मयूर। प्रशांत म्हात्रे यहां पर यही कहते हुए कि देखिए ओल्ड इज गोल्ड और ओल्ड वाइन इन न्यू बॉटल फिर एक बार मैदान के ऊपर रंग लाती हुई, क्योंकि अभी तक 5 गेंदें डाली है और कुल मिला के 8 रन खर्च किए इस गेंदबाज ने। एक चौका जरूर आया था, लेकिन अभी भी कितने जज्बे के साथ, जुनून के साथ मैं यहां पर खेलने के लिए आया हूं, वही दिखलाते हुए फिर एक बार जब 13 गेंदें आना बाकी है, मैच को जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। थोड़ा सा फील्डिंग में यहां पर बदलाव लाते हुए मनीष, लेकिन दौड़ पड़ेंगे झिराड एंड की तरफ से झिराड के लिए। प्रशांत म्हात्रे फिर एक बार देखिए 8 रन का ये ओवर आता हुआ, 8 रन खर्च किए इस ओवर से, 1 विकेट, 1 सफलता हासिल की। 12 गेंदें आना बाकी है। सारल यहां पर एक कदम आगे लेकर यहां पर चलती हुई 29 रनों की आवश्यकता है। जब दर्शन बल्लेबाजी कर रहे हैं मैदान पर, उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज गए हैं अजिंक्य। दर्शन और अजिंक्य की जोड़ी क्या यहां पर मैच को टर्न आउट कर सकती है या जीत में बदलाव, जीत में यहां पर कन्वर्ट कर सकती है, ये हम जरूर देखेंगे। लेकिन उससे पहले साई झिराड किस गेंदबाज को इंट्रोड्यूस करती है, इसके ऊपर भी यहां पर यह भी इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि जहां तक सवाल है गेंदबाजी का, साई झिराड ने पहले बल्लेबाजी करते हुए 57 रन बनाए, 58 रनों का लक्ष्य रखा और इस लक्ष्य का पीछा करते हुए हमें यह लग रहा था कि बीसीसी सारल टीम पहले ओवर से थोड़ी सी बैकफुट पर चल रही है। लेकिन सेकंड ओवर में जब बल्लेबाजी शुरू हुई, गेंदबाजी के लिए रितेश आए तो रितेश काफी महंगे साबित हुए। पहले ओवर में प्रशांत ने केवल 3 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में जब गेंदबाजी के लिए तो 8 रन खर्च किए। यानी प्रशांत ने 2 ओवर गेंदबाजी की, 2 ओवर में कुल मिला के 11 रन खर्च किए, एक सफलता उनके नाम के ऊपर दर्ज रही। और जब रितेश गेंदबाजी के लिए आए थे दूसरे ओवर में, तो उन्होंने 18 रन खर्च किए। थोड़े से खर्चीले साबित हुए जरूर, लेकिन सारल टीम ये कहती हुई कि हम एक एक कदम धीरे धीरे हौले हौले जीत की ओर निश्चित रूप से जाएंगे, क्योंकि हमारी रणनीति फिक्स है कि हर एक ओवर में कितने रन आने हैं, हर एक ओवर में कितने रन बनाने हैं, हर एक ओवर में कितने रन ठोकने हैं, और उसी प्रकार की बल्लेबाजी मैदान पर जारी है। नए गेंदबाज प्रारंभ गेंदबाजी के लिए, पावर प्ले में गेंदबाजी के लिए जब आए थे, प्रशांत ने एक ओवर किया, रितेश ने एक ओवर किया। अब प्रारंभ गेंदबाजी करेंगे जब पावर प्ले हट गया है। पहली गेंद यहां पर प्रारंभ की समझ न पाए बल्लेबाज, गेंद नीचे रहती हुई। जब विकेट ऐसे मिट्टी की विकेट रहती है तो हमेशा इस प्रकार की चुनौती का सामना करना पड़ता है बल्लेबाज को। बल्लेबाज अजिंक्य को लगा कि शायद से गेंद ये बाउंस होगी, बैट के ऊपर आएगी, लेकिन उसी प्रकार का कोई भी संपर्क नहीं हुआ। अब 11 गेंदें बची है, मैच को जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। साई झिराड वर्सेस यहां पर बीसीसी सारल का यह मुकाबला जारी है, और इस मुकाबले में देखिए ऐलाने जंग जिसे कहते हैं ना दोस्तों, वही ऐलाने जंग अब शुरू हुआ है। 11 गेंदों में 28 की आवश्यकता। इस बार उड़ाया है गेंद को, गेंद जा रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, दर्शन आउट होकर वापस पावलन में। दस गेंदें आना बाकी है, मैच को जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। दर्शन जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी अपनी टीम के लिए की, लेकिन अब थोड़े से अनफॉर्चुनेट रहे, टाइमिंग न कर पाए और आउट होकर वापस लौटे हुए पावलन में। लेकिन अभी भी बीसीसी सारल भरोसा कर रही है यहां पर, यही कहती हुई नए बल्लेबाज के ऊपर, प्रसाद के ऊपर भरोसा करती हुई। और गेंदबाज यहां पर यही सवाल पूछेंगे प्रारंभ कि सोनू तुझा माझा और भरोसा है क्या है, और उसी के साथ यहां पर भरोसा बल्लेबाजों को भी करना पड़ेगा अपने टीम के ऊपर और उसी प्रकार अपने सहयोगी के ऊपर भी। लेकिन क्या यह संभव हो पाएगा कि 10 गेंदों में 28 रन, 28 धावा 10 चेंडूमध्ये करायचे आहेत? सो ये इक्वेशन, ये कैलकुलेशन सामने तो जरूर है, लेकिन इसका रिजल्ट किस प्रकार से आएगा? गेंद हवा में, फिर एक बार
प्रारंभ गेंद के नीचे दौड़ रहे थे जरूर, लेकिन आसानी के साथ 2 रन यहां पर बल्लेबाजों ने पूरे किए। उन्हें पता है यहां पर रनों का सैलाब तो जरूर आएगा चौके और छक्कों के साथ, लेकिन सिंगल को कन्वर्ट डबल में करते हैं तो 9 गेंदें आना बाकी है। 26 रनों की आवश्यकता है। 26 रन रिक्वायर्ड इन लास्ट 9 बॉल्स। ये सिचुएशन, ये रिजल्ट अभी हमें नजर आता हुआ, हालांकि ये रिजल्ट की सिचुएशन नजर आती हुई, लेकिन ऐसे क्षणों में क्या सोचा जाता है? देखिए पाठक साहब, मेरे मन में हमेशा सवाल आता है कि बल्लेबाज क्या सोच रहा होगा, गेंदबाज क्या प्रकार की गेंदबाजी यहां पर करेगा, क्या यॉर्कर आएगी, क्या शॉर्ट पिच आएगी, या टर्न करेगा? हो, व्हाट अ स्ट्रोक! कड़क! एक मूवी है जिसमें एक डायलॉग था कि अनजान दुश्मन सबसे खतरनाक है। 8 गेंदें आना बाकी, 20 रनों की आवश्यकता, और अनजान खिलाड़ी उससे सबसे खतरनाक होता है कि आप उसे पहचानते नहीं है। किसे पता था कि नटराजन इतनी बेहतरीन गेंदबाजी करेगा, किसे पता था शार्दुल ठाकुर इतनी बढ़िया बल्लेबाजी करेगा, किसे पता था वॉशिंगटन सुंदर यहां पर आसानी के साथ रन बनाएगा। ऑस्ट्रेलिया यही में तो फंसी। 8 गेंदें आना बाकी है, मैच को जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता, और ये सरप्राइजेस पैकेज होते हैं। और किसे पता था जोगिंदर शर्मा पाकिस्तान को हराएगा। तो ये बातें दोस्तों होती रहती है। तो 8 गेंदें आना बाकी, 20 रनों की आवश्यकता, और यही एक कारण होता है दोस्तों कि अनजान खिलाड़ी कभी कभी आपको एक अलग सा रिजल्ट चकाते हैं, और इसी रिजल्ट में हम हमेशा गुम हो जाते हैं। 8 गेंदें 20 रनों की आवश्यकता। फिर एक बार प्रारंभ दौड़ पड़े अगर सूर्य एंड की तरफ से। इस बार लेकिन टप्पा खाने के बाद गेंद को बाउंस मिलता हुआ, इस अनइवन बाउंस के ऊपर समझ न पाए बल्लेबाज, गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। प्रशांत मात्रे विकेट से थोड़े से दूर खड़े हैं क्योंकि पता है यहां पर सिंगल सेविंग भी इंपॉर्टेंट रहेगा। 7 गेंदें आना बाकी, 20 रनों की आवश्यकता। ये मैच साई झिराड के पक्ष में जाएगा या बीसीसी सारल के पक्ष में जाएगा, ये तो अभी कह नहीं सकते। ओनली टाइम विल से, बिकॉज क्रिकेट इज द वेरी अनप्रेडिक्टेबल गेम, हम हमेशा कहते थे। और इसी अनिश्चितताओं की खेल में यहां पर यह गेंद हवा में, और आउट होकर वापस लौटेंगे अजिंक्य पावलन में। एक मूवी का और एक डायलॉग है कि शेर अपनी शिकार अकेला करता है। प्रारंभ ने भी शायद यही कहा कि मैं ही इसका विकेट लूंगा और तभी जाकर ओवर समाप्त करूंगा। 6 गेंदें आना बाकी, मैच को जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। अजिंक्य अनफॉर्चुनेट रहे, लास्ट ओवर तक बल्लेबाजी करना चाह रहे थे लेकिन आउट होकर वापस लौटे हैं पावलन में। 20 धावांची आवश्यकता आहे लास्ट ओव्हर मध्ये, म्हणजे 6 चेंडूमध्ये। एक जमाने में 8 गेंदों की ओवर रहती थी पाठक साहब, उसके बाद 6 गेंदों की ओवर आई। कहीं कहीं प्रतियोगिता ऐसी रहती है कि 3 बॉल के ओवर में फाइनल हो जाती है। तो इस प्रकार से भी क्रिकेट बदला है, लेकिन ये अनफॉर्चुनेट है क्रिकेट के लिए। मैं हमेशा कहूंगा इस गेम के ऊपर कंसंट्रेट करते हैं जहां पर 6 गेंदें आना बाकी है, मैच को जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। और ये टाइम ये कहता हुआ कि साई झिराड के पक्ष में ये मैच यहां पर है या नहीं, इसका सवाल बीसीसी सारल की ये जोड़ी यहां पर करेगी, क्योंकि दोनों भी बल्लेबाज संकेत और प्रसाद, ये दोनों भी बल्लेबाज अभी भी एक एक गेंद भी नहीं खेले हैं, लेकिन जो भी गेंदें खेलने वाले हैं उसमें कुल मिला के 20 रनों की आवश्यकता है जो उन्हें बनाने पड़ेंगे। वेळ दौडायचा नाहीये मित्रांनो, विनंती आहे पंचांना सुद्धा की आपण खेळाडूंना त्या प्रकारे अलर्ट करायचं आहे, कारण फार कमी वेळ आपल्याकडे आहे आणि कालच्या तुलनेत आपल्याकडे ज्या प्रकारे सामने होणे अपेक्षित आहे तसं होत नाहीये।
तो चलते हैं दोस्तों मैदान पर आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए ओमकार पाटिल जो अनफॉर्चुनेट रहे थे बल्लेबाजी में, हिट विकेट हुए थे आज, वही ओमकार अब गेंदबाजी करेंगे। उर्द विकेट गेंदबाजी करने के लिए यहां पर आए हैं जरूर, लेकिन जब फैसला किया है तो बल्लेबाजी के लिए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है संकेत के लिए पहली गेंद यहां पर देखिए टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई ऑफ कटर गेंदबाजी ओमकार की जारी है मैदान पर। ये नया आविष्कार ओमकार ने अपने गेंदबाजी में लाया है। मुझे पता है साई झिराट के मैदान पर जब आप गेंदबाजी करते हैं तो आपको ऊंचाई के ऊपर चढ़कर जाना पड़ता है और तब आपका फॉलो थ्रू में थोड़ा सा बिगाड़ हो जाता है, लेकिन जब आप पैरेलल ग्राउंड के ऊपर प्रैक्टिस करते हैं, गेंदबाजी करते हैं और अपना दमखम दिखलाते हैं तो निश्चित रूप से आपको थोड़ा सा वेरिएशन लाने की जरूरत पड़ती है और वही वेरिएशन को ओमकार ने यहां पर लाया है। रितेश ज्यादा वेरिएशन कर बैठे आज मैच में और इसके कारण 18 रन दे बैठे, लेकिन जब साई झिराट के सीनियर खिलाड़ी अब गेंदबाजी के लिए आए, प्रशांत मात्रे को आप देखें, ओमकार को देखिए, वो वही गेंदबाजी कर रहे हैं जो उन्हें पता है कि क्या करना है और इसी में बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज आउट होकर वापस लौटेंगे पावलन में। नए बल्लेबाज हमें 4 गेंदें आना बाकी, मैच को जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। देखिए पाठक साहब, मैच कहां से कहां फिसलता हुआ। 18 गेंदों में 37 थे, 15 गेंदों में 30 रन थे और अब 4 गेंदों में 20 रन का मैच आया, यानी 11 गेंदों में सिर्फ 10 रन आए। सही है, ओके। सो 15 गेंदों में मैच को जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता थी। एनालिटिक कल वे से अगर जाते हैं, थोड़ा सा एनालिटिक्स यहां पर देखते हैं तो 4 गेंदों में 20 की आवश्यकता अब आई है। हाँ, तो आजकल का जो आधुनिक समीकरण ये रहा है कि चौके और छक्के के साथ ही मैच जीता जाता है। उसी समीकरण में बीसीसी सारल यहां पर फंसती हुई और साई झिराट उन्हें फंसाती हुई, क्योंकि अब 3 गेंदें आना बाकी है, 20 रनों की आवश्यकता। ओमकार ने यहां पर अपना ऑफ स्पिन का जलवा मैदान पर दिखलाया है। काफी अच्छी उंगलियों का जादू उन्होंने कुछ साल पहले गेंदबाजी में परिवर्तन किया है, सीखा है और हमेशा कहते हैं ना कि सीखना बंद तो जीतना बंद। सीखना पड़ेगा आपको, हर एक लेवल के ऊपर हर एक उम्मीदों के साथ आपको मैदान के ऊपर जाना पड़ता है और वही कारण है कि ओमकार पाटिल आज यहां पर सक्सेस प्राप्त करते हुए एक भी रन अब तक आया नहीं है इस ओवर में। आखिरी गेंद आना बाकी है। मैच को जीतने के लिए 6 गेंदों में 20 रनों की आवश्यकता थी, लेकिन जब से मैं कमेंट्री कर रहा हूं तब से 20 ही रन है। बीसीसी सारल टीम ने जो गेंदबाजी में पाया वो बल्लेबाजी में खोया। अगर टाइम्स ऑफ इंडिया की हेडलाइन यहां पर बनानी है तो शायद से कुछ अलग होगी, लेकिन हिंदुस्तान टाइम्स की तो यही रहेगी हिंदी में। तो जो गेंदबाजी में पाया वो बल्लेबाजी में खोया और अनफॉर्चुनेट रहे यहां पर सभी गेंदबाज की। बल्लेबाजों ने ज्यादा यहां पर कोशिश तो की लेकिन कामयाब न रह पाए, लेकिन साई झिराट को यहां पर 100 आउट ऑफ 100 देने पड़ेंगे। मिडन ओवर रहा ओमकार का और इस मिडन ओवर के साथ ओमकार ने ये मैच भी अपने नाम के ऊपर जीत दर्ज की और इसी के साथ हार्दिक अभिनंदन साई झिराट।